एकच म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर काम करतो, तुम्ही फक्त मशीनचं तेवढं लक्षात ठेवा. ही भावना सर्वसामान्य माणसाची होती. साहेब, आपल्याबद्दल प्रचंड आगाढ श्रद्धा या संपूर्ण तालुक्यातल्या त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे साहेब, या गुंजवणीच्या प्रकल्पाचं नियोजन जर अशा प्रकारे झालं तर करा नदीची जी उजवी बाजू आहे की ज्याच्यामध्ये सुप्यापासून भिवडीपासून ते कोळविरे नावळीपर्यंतचा सगळा परिसर असेल, त्याचप्रमाणे दौंडग आणि पिंगोरीचाही परिसर असेल, त्याचबरोबर गुंजवणीच्या खालच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी माहूर पासून ते वाल्ला, हरणी, वाल्ल्याच्या सगळ्या वाड्या आणि त्या ठिकाणी राखपर्यंतचा परिसर असेल, हा सगळा परिसर बागायत होण्यासाठी निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि आपण त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन कराल. आणि आज गिरीश नानांनी मगाशी आणखी एक गोष्ट सांगितली महत्वाची मुद्दा, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेब आपल्या आशीर्वादामुळे आणि आपल्या मार्गदर्शनामुळे यावर्षी 2024ला आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी येणारे हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय. आणि साहेब, पहिलं काम हे गुंजवणीच्या प्रकल्पाचं पुरंदरचं त्या ठिकाणी व्हावं हीच नम्रपणे विनंती आपल्याला त्या ठिकाणी करतो. मधल्या काळामध्ये ऊस थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी झाला, परंतु ऊस झाला असताना कारखान्याकडून सुद्धा काही त्रुटी राहिल्या. गेटकेन मोठ्या प्रमाणावरती उचलला गेला, शेतकऱ्यांचे ऊस थोड्या प्रमाणामध्ये राहिले. परंतु साहेब, खऱ्या अर्थाने आता पुरंदरला गरज आहे नव्याने साखर कारखान्याचं एक नवीन युनिट होण्याची. त्याच्यामध्ये सुद्धा साहेब आपण त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती या आपल्या भेटीच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. खरं म्हणजे अनेक शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायचा आहे, परंतु आपलेच विचार आम्हाला सर्वांना ऐकायचे, त्यामुळे जास्त न बोलता साहेब आपण आलात, आपण वेळ दिलात. खरं म्हणजे उमेदवार निवडून आल्यानंतर सुप्रियाताई पहिल्यांदा पुरंदरला आल्या आणि निवडून यायच्या अगोदर सुद्धा, मतदान झाल्यानंतर मतदानाच्या निकाल लागायच्या अगोदर सुद्धा सुप्रियाताई पुरंदरला त्या ठिकाणी आल्या होत्या. मी मनापासून खरं म्हणजे असे उमेदवार, असा प्रतिनिधी आज आमचा आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्व पुरंदरकरांना आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ गौरीताई कुंजीर, आज दुग्ध शर्करा योग आहे की आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा ही विनंती. हा, हे घ्यायचं. हॅलो. त्याचबरोबर या गावचे भूमिपुत्र ज्यांची महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरतीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारीपदी निवड झाली, त्यांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते सन्मान होतो. सूरज पवार, मुकदमवाडीचे आपले भूमिपुत्र सूरज पवार, ज्यांची महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थीचे अध्यक्ष स्वराज तुपे आलेले आदरणीय साहेबांचा त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने सन्मान होतो. यानंतर साहेब संबोधित करतील. स्वयंसेवकों से आजाद ये जगता 82 सालों से विभिन्न राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि उपस्थित सरकारी बंधू भगिनी, आज खरं म्हणजे
खरं म्हणजे गेली काही दिवस एकंदर पावसाची स्थिती बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की विशेषतः पुरंदर जमीन इंदापूर हवेली शिरूरचा काही भाग या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला तोंड द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी. राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला जे काही चारा पाणी लागेल त्यासंबंधी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी तातडीने करायला सरकारला भाग करावं. त्या हेतूचं खरी म्हणजे मी आज या ठिकाणी आलो. काल थोडा पाऊस पडला. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की मी जातो तिथं पाऊस होतो. अपेक्षा अशी आहे की चांगला पाऊस होईल, कारण आत्ताचं जी पावसाची स्थिती आहे त्याने आपला प्रश्न सुटत नाही, आणि प्रश्न सोडायचा असेल तर काही लहान थोर महत्त्वाचे प्रकल्प हे फार दिवसापासून पेंडिंग राहिलेले आहेत. आपण पुरंदर उसा योजनेचं काम काही भागात केलं, त्याच्यातही काही कमतरता आहे, त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम गुंतवणुकीच्या संदर्भात आहे, त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सहीनं झाली, त्याचं भूमिपूजन सुद्धा माझ्या उपस्थितीत झालं. पण आपल्याला जे हवंय त्याची पूर्तता आज होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदनं गुंजवणीचा कालवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम सुटेल या संबंधीची ती सगळी निवेदन आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगेल, आमदार बाकीचे नेते आहेत, या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या पालकमंत्री मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला जातो. ती पुण्याला असेल, कदाचित मुंबईला असेल, जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत. आणि एकदा हे जे गुंतवणुकीचं मागणं आहे त्याचा सूक्ष्म लक्ष करायचा हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्य हवं. एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला असे प्रकल्प आपण सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळी त्याला फाटे फाट होतात. कोणी म्हणतं इकडून घ्या, कोणी म्हणतं तिकडून घ्या. त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा आग्रह त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला लाभ पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. आजची या बैठकीमध्ये तुम्हाला सगळ्यांची आभारी मानायची होते. जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीकडे तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि पुरंदर तालुका फार मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी झाला.
चांगलं काम त्या ठिकाणी केलं. आज खरं म्हणलं तर ज्यांना निवेदन दिलं त्यांची इथे यायची इच्छा होती, पण आजच त्यांना काम परदेशामध्ये जावं लागलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचे चिरंजीव इंग्लंडमध्ये शिकतात, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज पदवीदान समारंभ आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभाला आणि मुलीच्या पदवीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं. आणि त्यामुळे त्यांची इथे यायची इच्छा असताना सुद्धा सुप्रियाताई या ठिकाणी येऊ शकलं नाही. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे याच्या आधीसुद्धा त्यांची चक्कर इकडं झालेली दिसते. परत आल्याच्या नंतर त्या नक्की येतील. त्याहीपेक्षा हा जो गुंजवणीचा किडा आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्या आमदारांच्या बरोबर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणखीन काही गोष्टी आहेत आज, आणखीन काही गोष्टी आहेत. देशाचं राजकारण हे बदलते. गेले 10 वर्ष एक विशिष्ट राज्य देशामध्ये होतं आणि त्यांच्या हातात सत्ता गेली. पण 10 वर्षाची सत्ता आणि यावर्षी सत्तेत फरक आहे. 10 वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ भगवत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती. पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत जी होती ती समाजाच्या काही घटकांच्या बद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती. दुर्दैवानं त्यांची काही भाषणं झाली, ती भाषणं देशाच्या एकजुटीला तडा देणारी होती. राज्याचा, देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो. त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची जपणूक करण्याची. पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणच्या भाषणात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही, पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या घराचं मंगळसूत्र काढून घेतलं जाईल. असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं. भगिनीचं मातेचं मंगळसूत्र याला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात लोकांची नाही आहे. त्यांनी आणखीन काही भाषणं केली. शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मताला चुकलं तर तुमच्याकडे 2 म्हशी असतील, त्याची एक म्हैस घेऊन जातील. मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषद जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष राहील. या देशात 56 वर्ष 67 सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खाजा न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे या 56 वर्षाचे अनेक प्रधानमंत्री पाहिजे, अनेक मंत्री पाहिजे, काहींच्यावर काम केलं. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी सोडला नाही असं अनेकांच्या बाबतीत बोलता येईल. अटल बिहारी वाजपेयी आमचा त्यांचा पक्ष वेगळा होता, पण देशाचा विचार आला तो त्यांना सांगितला तर त्यांनी कधी चुकीची भूमिका घेतली नाही. पण हल्लीच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं मुख्य बहुमत होतं
आणि त्यांची विचारधारा होती. आता वादळ वाढल्याच्या नंतर एक वेगळी विचारधारा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये वादळ आम्ही सगळ्यात पुढे होते. लोक तुलनामध्ये गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो तेव्हा माझ्या घरात कोणी आमदार होतं, पण भावकीनं पहिली आमदारची वाढलेली दिली बाबूराव त्या काळामध्ये. आणि म्हणून ती एक विचारधारा होती, समाजाची विचारधारा होती. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये निश्चितता या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता. त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये या गावामध्ये आहे. आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरत जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि नेमकं त्यापेक्षा वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात. 10 वर्ष सत्ता होती, पण आज चित्र बदललं. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली, पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं. या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं. याचा अर्थ एक समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असली, जबरदस्त असली, आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो. आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला. जे की चालत होतं मोदी की गॅरंटी, आता ती गॅरंटी चालत नाही. आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या लोकांनी निकाल घेतला की 10 वर्ष आम्ही बघितलं, पण तुमची गॅरंटी जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी काही मान्य होणार नाही. आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशातील राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं, विरोधासाठी विरोध नाही, राज्याच्या जनतेच्या हिताची जपणूक करणं. जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसेल तर गप्प बसायचं नाही, लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची. आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. गेल्या 10-15 दिवसामध्ये मी असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एका विचारावर जायचं, लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुःख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ नेहमीच असते, याही वेळी राहील. आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावलं टाकली जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो. आणि सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात. आम्हाला लोकांची भूमिका
ऐकून घेतली, तुमची मतं आम्हाला सांगितली, आधीच्या वक्त्यांनी प्रश्न सांगितले, त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. त्यांनी जे संघाची जनतेने सांगितलंय की आचारसंहितेच्या नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या, तो 1-2 दिवस थांबा, सगळं आम्ही सहन करू. वाल्ला ग्रामपंचायत, पिंगोरी ग्रामपंचायत, सुकलवाडी ग्रामपंचायत आणि आराजवाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्वांचे वाल्हे ग्रामस्थ आणि महाविकास आघाडीच्या तर्फे सर्वांचा आभार मानतो. असंच प्रेम करा. साहेबांना एक विनंती, वर जाऊन येऊ, लक्ष द्या.